नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे 10 फेब्रुवारी 2025, वार आहे सोमवार. तर या दिवशी आलेला आहे सोमप्रदोष. मराठी महिन्यातील माघ महिना आणि इंग्रजी महिन्यातील फेब्रुवारी महिना सुरू आहे. आणि माघ महिन्यामध्ये अतिशय पुण्यफल व्रत साजरे केले जाते. माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. यासोबतच या वर्षी आलेला आहे कुंभमेळा आणि उद्या 10 फेब्रुवारीला आलेला आहे सोमप्रदोष. तर सोमप्रदोष हा महादेवांना समर्पित असल्याने या दिवशी केलेले शिवपूजन, नामस्मरण आणि शिवमंत्राचा जप हा अतिशय लाभदायी मानला जातो. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षामध्ये म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला पाळले जाते आणि हे व्रत भगवान शिवांना समर्पित आहे. आणि प्रदोष व्रत तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते. या दिवशी व्रत करून यथासांग शिवांची पूजा केली जाते आणि हा दिवस शुभ मानला जातो. या व्रताने आनंद, शांती आणि कल्याण होते असे देखील मानले जाते. सोमप्रदोष करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा केल्या जातात. तर असाच एक उपाय आपल्याला उद्या सोमवारी सोमप्रदोषला करायचा आहे. तर उद्या तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण या ठिकाणी एक असा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर यामुळे शत्रू लोटांगण घालेल आणि दारिद्र्य नष्ट होईल. तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. तर हा दिवा कुठे आणि केव्हा आणि कसा लावायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर सोमप्रदोष हा दिवस भगवान शिवशंकरांना आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. तर या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचा आपल्याला शीघ्र फळ मिळत असते. भगवान शंकर हे अत्यंत भोले देवता आहे. त्यांची जर आपण मनोभावे पूजा, सेवा केली तर आपल्यावर ते लवकर प्रसन्न होतात आणि यामुळे या दिवशी भगवान शिवांची पूजा करून काही उपाय देखील केले जातात. तर उद्या एका ठिकाणी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. तर दिवा हा प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. दिव्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा व आयुष्यातील अंधार दूर करणारा मानला जातो. अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो. दिव्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश येतो. तसेच जर उद्या या ठिकाणी तुम्ही जर दिवा लावला तर घरामध्ये सुख, समृद्धी येईल. घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहतील. तर घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून देखील कष्टाला यश मिळत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असतील, भरपूर कर्ज तुमच्या डोक्यावर असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती हवी असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला अनेक अडथळे, अडचणी या येत असतील किंवा एखादा गुपित शत्रू तो तुमच्यावर गुपित वार करत असेल तर असा शत्रू दोष नष्ट होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो. तसेच तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल तर कठीणातील कठीण इच्छा ती पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच आणि ती पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठी प्रयत्नही करत असतो. पण प्रत्येक वेळी त्या गोष्टी पूर्ण होत नाही. तर त्यासाठी देखील आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी आणि आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्यासाठी विशिष्ट तिथीवर असे काही साधे सोपे उपाय केले तर नक्कीच त्याचे फळही आपल्याला मिळत असते. तर उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून आपली रोजची देवपूजा करून त्यानंतर आपल्याला 9:30 वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही लावू शकता. आणि सकाळी जमणार नसेल तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही हा दिवा लावू शकता. तर जेव्हा सोमप्रदोष येतो तेव्हा महादेवांची पूजा ही प्रदोष काळामध्ये केली जाते. तर उद्या सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. भगवान शंकरांना बेलपत्र, धोत्र्याचं फूल, फळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा, कारण मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते आणि त्यामुळे आपण केव्हाही ज्यावेळी मंदिरामध्ये जाऊन उपाय करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र मिळत असते आणि त्यामुळेच तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर अवश्य तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा. तर मंदिरामध्ये सकारात्मक लहरींचा जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात, त्यामुळे हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करा.
तर यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. तर 5 मुखी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 5 वाती टाकायच्या आहेत. 5 दिशेला 5 वाती लावायच्या आहे आणि त्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल टाकू शकता. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये अखंड अक्षता घ्यायची आहे आणि त्या अक्षतांवर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर एक तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि 1 चमच गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. त्यासोबतच पांढरी फुलं घ्या आणि हे घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे आणि हा दिवा तिथे आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि शिवपिंडीवर आपल्याला जे तांब्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे. यासोबतच शिवपिंडीवर बेलाचे पान अर्पण करायचं आहे, धोत्र्याचे फूल, फळ अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही मनातील इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि तिथे बसूनच 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रवण केले तरीही चालेल. आणि त्यानंतर परत एकदा हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा परत एकदा बोलायची आहे आणि त्यानंतर घरी निघून यायचं आहे. तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये जर शिवपिंड असेल तर त्यावर देखील अभिषेक करून तुम्ही पूजा करू शकता आणि तिथे देखील तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता आणि हा दिवा लावू शकता. तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर अवश्य उद्या तुम्ही सोमप्रदोषला हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.